नमस्कार. शिरोळ तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण आता आलाप जिल्हा परिषद मतदारसंघातील गणेशवाडी पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत राजश्री नंदकुमार मानकापुरे या शेरशाळ गावातल्या या स्वाभिमानी शेतकरी संघटना अर्थात जे आंदोलन सम्राट म्हणून संपूर्ण देशाला ओळख आहे, शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते खासदार राजू शेट्टी यांचे निष्ठावंत कार्यकर्ते. म्हणजे ज्या वेळेला संघटनेची स्थापना झाली त्यावेळेपासून ते आज अखेरपर्यंत राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक कामामध्ये ते त्यांच्यासोबत राहिले आणि त्यांची सोबतीनं त्यांनी अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. ते नंदकुमार मानकापुरे त्यांच्या सौभाग्यवती सौ राजश्री मानकापुरे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून या पंचायत समितीमधील गणेशवाडी, शेरशाळ, कवटेगुळण आणि शिर्टी या 4 गावाचा यामध्ये समावेश होतो. या 4 गावाच्या विकासासाठी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात आता पाऊल टाकलेलं आहे आणि निश्चितपणे राजू शेट्टी साहेबांनी त्यांना या ठिकाणी उभा केले आणि या पंचायत समितीवर खरं म्हणजे सगळ्यात जास्त पकड जी आहे ती संघटनेचीच आहे. कारण गणेशवाडी, शेरशाळ आणि शिर्टी या तिन्ही गावाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जाते. त्यामुळं या संघटनेचे राजश्री मानकापुरे यांचं पारडं या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आता सध्या तरी जड दिसते. आपण आता त्यांच्या घरी त्यांच्या निवासस्थानी आपण आता त्यांची भेट घेत आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. निवडणूक लढवण्याचं मागं नेमकं तुमचा उद्देश काय आहे? आमचा एवढाच उद्देश आहे की ह्या भागातला विकास तर वेगाने होण्यासाठी ही जबाबदारी आम्हाला मिळावी याच्यासाठी मग ह्यापूर्वी काय विकास झालेला नाही? झाला असेल पण यापुढे पण जास्त वेगाने होण्यासाठी आणि सामान्य माणसाच्या व्यथा सामान्य माणूस समजू शकतो. करेक्ट. सामान्य माणसाच्या व्यथा सामान्य माणूस समजू शकतो. राजकारणी लोक एकदा निवडून गेले की परत खाली गावात येत नाहीत. त्यामुळे मला त्या सामान्य लोकांची कामं करायची असं त्यांचं मत आहे. वहिनी साहेब, आता तुम्हाला राजू शेट्टी साहेबांनी तिकीट दिलं, तुम्हाला जरा बरं वाटत असेल. होय, पण जबाबदारी पण तेवढीच आहे की जबाबदारी तेवढी आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून 4 गावामध्ये तुम्ही कोणती कामं करणार? कामं रस्ते असतील, आरोग्य सुविधा असतील, जनतेच्या मूलभूत गरजा काय असतील ते सगळ्या गरजा तुम्ही पूर्ण करणार आहे. तुमचे पती आदरणीय नंदकुमार जी या आंदोलनामध्ये आहेत आणि या लोकांच्या कामामध्ये त्यांनी स्वतःला होऊन घेतले. अगदी तुमचं घर प्रपंच देखील त्यांनी विसरलं आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मानकापुरे साहेब हे शेतकरी संघटनेचे कट्टर नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यामुळं साहेब सांगतील ते. माझा मानकापुरेंनी काम केल्यात, लोकांसाठी इतकं काम केल्यात, लोक तुम्हाला मदत करतील असं वाटते काय? 100% मतदान करतील तुम्हाला? होय. बाळू मानकापुरे हे खेड्यात 7 खेड्यात तर त्यांची भरपूर ओळख आहे आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक आहेत म्हटलं तर चालेल. प्रामाणिकपणाचं प्रतीक आहेत बाळू मानकापुरे. त्यामुळं त्यांना त्यांच्याकडे बघून या ठिकाणी वहिनींना मतदान त्यांनी करणार आहेत. आणि वहिनी साहेब, पंचायत समितीच्या माध्यमातून यापूर्वी जे निवडणूक लढवल्यात, जो निवडून गेल्यात, त्यांनी या निवडून गेल्यानंतर परत कधी या भागात आले होते का? नाही. आलेच नाहीत? नाही. तुम्ही त्यांना कधी विचारलंय खडसावून जाव? नाही. नाही. मग तुम्ही या मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर या ठिकाणी जी रखडलेली कामं आहेत ती पूर्ण करणार? 100%. 100%. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या मतदारसंघातील 4ही गावामध्ये पंचायत समितीच्या मतदारसंघातील 4ही गावामध्ये विकास कामाची गंगोत्री आणणार आणि विकास कामं पूर्ण करणार असं वहिनी साहेबांनी सांगितलं. निश्चितच आता होऊ घातलेल्या 5 तारखेला जी होणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मतदार त्यांना कोणत्या बाजूने कौल देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मराठी एस न्यूजसाठी शेरशाळहून संदीप आरसूळसह रितेश कुर्ले.